नमस्कार, आपण पाहताय Z24 न्यूज। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार घालून या ठिकाणी आमचे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू खरात आणि सांगलीहून आलेले सर्वच रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो। गेले 35 वर्ष दलित पॅंथर रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, आमचे नेते रामदासजी आठवले साहेबांच्या माध्यमातून आम्ही जत शहरामध्ये भरपूर कामं आहोत। आठवले साहेबांनी 6 लाखाचा निधी दिला, या उद्यानामध्ये 30 लाखाचा निधी दिला। कालच केंद्रीय मंत्री आठवले साहेबांची भेट झाली आणि आम्ही त्यांना इथली प्रभाग क्रमांक 4 ची हकीकत सांगितली। तर आठवले साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय, प्रभाग क्रमांक 4 मध्ये जितका निधी लागेल तितका निधी मी देईन। मग त्यामध्ये मरगुबाई गल्ली, दत्त कॉलनी, आंबेडकर नगर, पारधी वसाहत या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने निधी देण्याचं मान्य केलंय। या आंबेडकर उद्यानमध्ये या ठिकाणी देखील सुशोभीकरणासाठी निधी देणार आहे। त्याच पद्धतीनं आंबेडकर चौक आणि आपल्या आनंद कांबळे यांच्या घराजवळ 2 कमानीसाठी देखील देणार आहेत। मरगुबाई गल्ली सभागृह देणार आहेत आणि दत्त कॉलनी या ठिकाणी दत्त मंदिर सुशोभित करण्यासाठी चांगला निधी देणार आहे। त्यामुळं आमचे प्रभाग क्रमांक 4 मध्ये हर्षवर्धन संजय कांबळे आणि नजमा अजित सत्ते हे 2 उमेदवार आमचे आहेत। या दोन्ही उमेदवारांनी आतापर्यंत ग्राउंड लेवलला जाऊन काम केलेलं आहे। दीन दलित, कष्टकरी, शेतकरी, मजूर, गोरगरीब, बचत गटातल्या महिला यांच्यासाठी या दोघांनी या प्रभागात जत शहरात कामं केलेले आहेत। मी जत शहरातील या प्रभाग क्रमांक 4 मधील माझ्या माता, भगिनी, तरुणी, या वडीलधारी मंडळी या सर्वांना कळकळीची नम्र विनंती करतो, या आपला वार्ड सुधारायचा आहे आणि आपण पहा या ठिकाणी पंचरंगी लढत होत्या। मी आपल्याला आव्हान करतो, विनंती करतो की मी 3 वेळा निवडून आलो, सरपंच म्हणून काम केलंय। जत शहराचा भयानक पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होता। भविष्यामध्ये प्रत्येक घरात रोज 1 तास पाणी सुटलं पाहिजे, या माध्यमातून मी काम करणार आहे। महिलांना गारमेंटचा उद्योग देणार आहे, तरुण पोरांना उद्योग देणार आहे। या माध्यमातून तुम्ही निवडून द्या। या दोघांना त्यांचं चिन्ह आहे लिपापाच्या चिन्हावर शिक्का मारून त्यांना निवडून द्या आणि नगरपालिकेचा विकास करण्यासाठी विरोधक म्हणून आम्हाला संधी दिली तर निश्चित प्रभाग क्रमांक 4 चा विकास होणार आहे। या ठिकाणी थांबतो। जय भीम, नमस्कार, जय भारत।